संपूर्ण ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवून टाकणारे वक्तव्य करणारा योगेश सावंत या इसमाविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन करण्यात आले आहे। या व्हिडिओद्वारे संपूर्ण ब्राह्मण समाज 3 मिनिटात संपवून टाकण्याची भाषा वापरली आहे, हे कितपत योग्य आहे? त्याचबरोबर सदर माणसाने या व्हिडिओमध्ये जी भाषा वापरली आहे ती सर्वधर्म समभाव आणि समाजातील सलोखा संपुष्टात येण्याच्या मार्गावर नेणारी आहे। त्याचबरोबर अनेक प्रकारे समाजाचे विघटन करणारी आहे। तरीही संपूर्ण ब्राह्मण समाजातर्फे आमची अशी मागणी आहे, त्या माणसावर सामाजिक तेढ निर्माण करणे, त्याचबरोबर विशिष्ट समाजाला संपवून टाकण्याची जाहीर धमकी देणे या संदर्भातील गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी आम्ही करत आहोत। या प्रसंगी ब्राह्मण महासंघ शहराध्यक्ष भगवंतराव पाठक, भूषण जुन्नरे, संदेश पाठक, राजभाऊ कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, निकिता पाठक यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 2 दिवसापूर्वी इंदापूर तालुका बारामती जिल्हा येथे योगेश सावंत नावाच्या एका माथे फिरू वेडसर तरुणाने एक वक्तव्य केलं की 3 मिनिटात मी महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज संपवून टाकेल। देशामधली विरोधक जी शक्ती आहे की ज्यांनी जातीमध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करणारे यांचे समर्थक कोण आहे आणि कोणाच्या जीवावर हे बोलतात, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा 2 जाती जमातीमध्ये द्वेष लावणं, भांडण करणं, आमचा समाज हा कोणाच्या विरोधात नाही, कोणाच्या आरक्षणाला आम्ही विरोध केलेला नाही, असं असताना आम्हाला संपवणारी भाषा करणाऱ्याचा नाशिक जिल्हा ब्राह्मण महासंघ सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी यांच्यातर्फे मी निषेध करतो आणि सदर व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षा कायदा याच्या अन्वये अटक होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्याला पोलिसांपासून संरक्षण मिळण्यासाठी जे आमदार रोहित पवारांनी फोन केला त्यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो। आणि रोहित पवार अशा विघातक शक्तींना जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर नक्की तुमची विचारधारा कोणती आहे हे आमच्या लक्षात येत नाही आहे। आणि त्या योगेश सावंतला मी ओपनली चॅलेंज देतो, 3 मिनिटामध्ये तू ब्राह्मण समाज काय वन मॅन शो एकट्या माझ्याशी लढून घे, मला जरी हरवलं तरी खूप आहे आणि आम्ही कोणाला हारणार नाही आणि आम्ही कोणाला दबणार नाही। आणि जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर याच्या पुढचं आमचं आंदोलन हे अतिशय उग्र स्वरूपात असेल। जय परशुराम। आज 2 दिवसापूर्वी ज्या कोणत्या समाजकंटकानं भारत देशातील सगळ्या ब्राह्मणांना 3 मिनिटात संपवायची भाषा केली, ही सरकारच्या विविध अधिकाऱ्यांपर्यंत त्याचप्रमाणे नेत्यांपर्यंत जय